उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव पाटोळे साहेब, माजी जिल्हा परिषद मेंबर खटाळ साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पाटील साहेब, सरपंच बारसकर साहेब, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी बांधव, शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो। झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान केल्याबद्दल गावकऱ्याचं हार्दिक अभिनंदन करतो। आपल्या गावाने नेहमीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे। गेल्या 15 वर्षापूर्वी आपण प्रत्येक वेळेस आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, सहकार्य केलेला आहे। गेल्या 15 वर्षामध्ये आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपण आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने 2 महत्त्वाची कामं केली। एक पाण्याचं आणि दुसरं शेतकऱ्याचं, विजेचं। शेतकऱ्यांना ही 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। पाण्याच्या बद्दलचं आता प्रस्तावना करत असताना हनुमंतराव पाटोळे साहेब यांनी सांगितलं की सीना कोळेगाव धरण हे आपण आपल्या काळामध्ये पूर्ण केलं, शिराळा उपसा सिंचन पूर्ण केलं, आनाळा उपसा सिंचन आपण पूर्ण केलं। ही फक्त आपल्या भागातली काही मोजकी कामं या ठिकाणी सांगतोय। 2 तालुक्यामध्ये पलीकडे तांबेवाडीचा तलाव पूर्ण केला, वांगीचा तलाव पूर्ण केला, सोनगिरीचा तलाव पूर्ण केला। माझे वडील कैलासवासी मारुद्र कोटे बाप्पा यांच्या काळामध्ये आपण साखरचं धरण पूर्ण केलं, वाघवडचं धरण पूर्ण केलं, सोमेश्वरचं धरण पूर्ण केलं आणि हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये उपलब्ध झाल्यामुळं आपल्या भागाचा विकास होण्यासाठी या ठिकाणी मदत झाली। आता यामध्ये आपला पराभव झाला नसता तर उजनी धरणातलं पाणी आपण एका वर्षामध्ये आपल्या सीना कोळेगाव मध्ये पाणी हे आणलं असतं। परंतु आज 4.5 वर्ष झालं तरी सुद्धा उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही। आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपण सीना कोळेगाव धरणातलं पाणी साखर धरणामध्ये टाकण्यासाठी पंप हाऊस, रायझिंग मेन आणि कॅनॉल ही कामं आपल्या काळामध्ये आपण पूर्ण केली। साखर धरणापासून पुढे वालवडकडे जाणारा जो कॅनॉल आहे त्या कॅनॉलचं काम आपल्या काळामध्ये पूर्ण झालेलं आहे। त्याची रुंदी, खोली जर आपण बघितली तर पावसाच्या पाण्यावर सुद्धा थोडंफार सिंचन आपल्याला या ठिकाणी होऊ शकतं, असं कॅनॉल आपण आपल्या काळामध्ये केलेलं आहे। आपली सत्ता गेली, आपला पराभव झाला, आपण तो पराभव मान्य पण केला। परंतु आपला पराभव झाल्यानंतर तुमच्या पुढं कॅनॉलचं टेंडर रद्द करण्यात आलं। त्या आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी हे कॅनॉलचं टेंडर रद्द केलं आणि पुढे पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी न्यायचा नवीन टेंडर त्या ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे। आपल्या इथून पाणी जर गेलं तर गावाला फायदा होईल, विहिरीला फायदा होईल, शिवाराला फायदा होणार आहे। परंतु पुढं पाईपलाईननी तुमच्या जमिनीतून पाईप काढले जातील, पाणी तुमच्या जमिनीखाली जाईल, परंतु एक टिपका सुद्धा तुमच्या शेतकऱ्यांना त्या पाण्याचा मिळणार नाही। हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे। आपल्या काम करण्याची पद्धत आणि त्यांच्या काम करण्याची पद्धत ही आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे। साखर धरणात पाणी आणण्यासाठीच पंप हाऊस, रायझिंग मेन आणि त्याची ट्रायल सुद्धा आपण आपल्या काळामध्ये केलेली। परंतु उजनी धरणातलंच पाणी आपल्या सीना कोळेगाव मध्ये आलं नाही तर पुढे हे पाणी आपल्या वाला, गणेगाव, सामनगाव परिसरामध्ये कसं सरकणार त्याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे। ही झालं आपलं काम करण्याची पद्धत। जिथं जिथं तलाव झाले तिथं तिथं पुढच्या 50 वर्षामध्ये सुद्धा शाश्वत पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। मलमपट्टी करण्याचं काम आपण करत नाही। मागच्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी काय केलं, गावामध्ये जायचं, नदी नाला खोलीकरण उकरायचं, एका वर्षामध्ये त्याच्यामध्ये गाळ येऊन चालतो। आम्ही त्याच्यावर कधी टीका केली नाही, परंतु आपण केलेल्या कामाचं कायमस्वरूपी पुढच्या 50 वर्षामध्ये ते पाणी तुम्हाला शाश्वत पद्धतीने मिळणार आहे। हा फरक आपल्या आणि त्यांच्या कामामध्ये।
गावामध्ये 7-8 किलोमीटरची त्या ठिकाणी नदी नाला असतो, फक्त 200-400 मीटर रस्त्याच्या कडेनं लोकांना दाखवायला खोलीकरण केलं जातं. हे तात्पुरतं मलमपट्टी करण्याचं काम आपण कधी केलेलं नाही. दुसरा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न असतो लाईटीचा. आपण यशवंतीचा 33 केवी केलं, वरुडचं केलं, आंतरगावचं केलं, 220 केवी सबस्टेशन परांडाला केला, असे 15-33 केवी आपण आपल्या काळामध्ये उभा केले. ह्या 4.5 वर्षामध्ये एक तरी 33 केवी नवीन झाले का? जरूर केला असेल तर आपण सांगावं मला. आणि नवीन 33 केवी न झाल्यामुळं आपल्या भागामध्ये लोकांना लाईटीची कमतरता आता या ठिकाणी जाणवायला लागली. आपल्याला 2-4 डेपे आपण गावामध्ये करू, परंतु वरून येणारी लाईटच नसेल तर ह्या तुमच्या डेप्या वाढवायला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळं ह्या 4.5 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये एखादं 33 केवी ह्या 10 गावामध्ये होणं गरजेचं होतं. ते झालेलं नाही. त्यामुळे लाईटीचा प्रश्न आपल्या मोठी अडचण या ठिकाणी भासत आहे. गेल्या वेळेस आपला पराभव झाला. पराभव झाल्यावर आपण तो स्वीकारला आणि आपण विरोधी पक्षाचं काम केलं. विरोधी पक्षाचं काम करत असताना ज्यावेळेस शेतकरी अडचणीत सापडला त्यावेळेस आपण प्रत्येक जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये 2-4 गावामध्ये गेलो आणि पिकाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे अशी महत्वाची मागणी आपण कलेक्टरकडे केली. प्रयत्न केल्यानंतर 25% पीक विमा आपल्याला मिळाला. राहिलेला 75% पीक विमा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून आपला प्रयत्न चालू आहे. परंतु ह्या 5 वर्षामध्ये पालकमंत्र्याच्या तोंडातून पीक विमा हा शब्द कोणत्याही भाषणामध्ये तुम्ही मला दाखवा, कोणत्याही स्टेटमेंट मध्ये दाखवा. ते राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री आहेत, ते हा पीक विमा मंजूर करण्यासाठी त्यांनी कुठं प्रयत्न केला, मीटिंग घेतली, कुणाला बोललं, कोणत्याही गोष्टी तुम्ही दाखवा, मी मान्य करतो. आपण आमदार नसताना आपल्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन हा पाठपुरावा त्या कंपनीला भांडून या ठिकाणी 25% पीक विमा आपल्याला मिळवून दिलेला आहे. राहिलेला 75% साठी आपला प्रयत्न चालू आहे. आपले पालकमंत्री त्या ठिकाणी त्यांच्या कामाकडे लक्ष नसल्यामुळे राहिलेला 75% पीक विमा आपल्याला मिळाला नाही. दुष्काळ सरकारने जाहीर केलाय. 25% कशामुळे आपल्याला पीक विमा मंजूर केला तर आपलं शेतकऱ्याचं नुकसान झालंय. मग राहिलेला 75% पीक विमा त्या कंपनीला भांडून आपले पालकमंत्री यांनी का घेतला नाही हा प्रश्न आपण त्यांनी या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे. त्याची चर्चा जो नाही. पीक विमा त्यांनी काय सांगितलं, ज्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली त्यांचा आम्ही मंजूर करतो. ती 10-20% सुद्धा जिल्ह्यामध्ये लोक नाही. त्यातल्या सुद्धा 50% लोकांनाच काहीतरी पैसे देण्याचं त्यांचं नियोजन आहे. आणि रकमेमध्ये 75% मिळालं तर 25% असताना तुम्हाला किती रुपये मिळाले, तर 75% पीक विमा मिळाला तर किती रक्कम मिळणार ह्याचा आपण हिशोब या ठिकाणी करणं गरजेचं आहे. लोकसभेला सगळ्यात महत्वाचे 2 प्रश्न होते. एक म्हणजे सोयाबीन आणि दुसरा आपल्या कांद्याचा प्रश्न आणि दुधाचा प्रश्न. सोयाबीन 10 ते 11 हजारापर्यंत मागच्या काळामध्ये पोहोचलं होतं. परंतु लोकांनी आता 2-2 वर्ष घरी सोयाबीन ठेवलं. आज भाव वाढल, उद्या भाव वाढल, परंतु 4.5 हजारापर्यंत आज सोयाबीन राहिलेलं आहे. लोकसभेत आल्यानंतर हे सरकार सुधारल असं वाटलं होतं, परंतु लोकसभेनंतर सुद्धा महाराष्ट्र शासनाने सोयाबीनची किंमत फक्त 5,000 रुपये आधारभूत किंमत ठेवलेली. शासनाने जर 5,000 किंमत ठेवली तर तुम्हाला 10,000 रुपये 11,000 रुपये मिळणार कसे? उलट 4.5 हजारापर्यंत सोयाबीनचा भाव आलाय. त्याच्याबद्दल आपण ह्या सर्व विचार करण्याची गरज आहे. आपला भाग दुधाचा आहे आणि ह्या दुधाच्या भावामध्ये आम्ही आंदोलन केलं. विरोधी पक्षामध्ये आम्ही शांत बसलो नाही, आंदोलन केलं. 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा केला. आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी उठाव केल्यानंतर 5 रुपये तुम्हाला अनुदान देतो म्हणून त्यांनी घोषणा केली. मिळालं का कुणाला अनुदान? कुणालाही 250 गावामध्ये आपल्याला अनुदान मिळालं नाही. त्यांनी अटी आणि शर्ती एवढ्या टाकल्या की त्याची पूर्तताच कुणी करू शकत नाही आणि ते अनुदान आपल्याला मिळालं नाही. आपल्या भागातील 2 गावांनी त्याची अटीची शर्तीची पूर्तता केली.
त्या गावाला 5 रुपयाचा फरक हा जवळजवळ एका गावाला 50 लाख आणि एका गावाला 40 लाख रुपये मिळाला. म्हणजे जिथं अटी शर्तीची पूर्तता केली तिथं 50 लाख तुम्हाला देण्यात आले, परंतु दुसरी गावं ती अटीची आणि शर्तीची पूर्तता करू शकत नाहीत हे सरकारला माहिती होतं. त्यामुळे नुसती घोषणा करायची आणि शेतकऱ्याला ते अनुदानाचे पैसे द्यायचे नाहीत. आणि आपला भाग तर दुधाचा आहे, जवळजवळ 4-5 लाख लिटरच्या आसपास आपलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त दूध असेल, खव्यावर जाते, पेढ्यावर जाते, दुधावर आपली उपजीविका त्या ठिकाणी अवलंबून आहे. आणि ह्या दुधाची परिस्थिती किती बिकट आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण पाहिलं नगर जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, तिथले खासदार आपले निवडून आलेले लंके साहेब यांनी 2 दिवस आंदोलन केलं, तिथलेच मंत्री आहेत. आणि तिथं शेतकऱ्यांमध्ये उठाव झाल्यानंतर तिथल्या पालकमंत्री म्हणजे विखे पाटील साहेबांना त्या ठिकाणी जाऊन दुधाचे दर वाढवतो म्हणून तिथं आश्वासन त्यांना द्यावं लागलं. पुढं आश्वासन त्यांनी पाळलं नाही हा विषय वेगळा, परंतु शेतकऱ्यांमध्ये वातावरण उठावाचं होणं गरजेचं आहे. आणि जर दुधाचे उत्पादक या ठिकाणी ह्याचा उठाव केला तर सरकार त्या ठिकाणी जागं होत असतं. हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण जरांगे पाटील साहेब यांच्या तुमच्या आंतरवलीला पहिल्या कार्यक्रमाला गेलो, 5 वर्षापूर्वी झालेल्या मूक मोर्चाला गेलो, तुमच्या उस्मानाबादच्या कार्यक्रमाला आपण गेलो, परत एकदा महिन्यापूर्वी आपण जरांगे पाटील साहेबांची आंतरवली जाऊन भेट घेतली. आणि 2018 साली आपण मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्या ठिकाणी मागणी केली. आणि फक्त मराठा समाजाची केली नाही तर आपण धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आमदार असतानाचा माझा अधिकृत प्रश्न विधानसभेमध्ये आहे. त्यावेळेस तर हे सर्व काही आंदोलन सुरू झालेलं नव्हतं, त्यावेळेस आपण हे प्रश्न आमदार म्हणून मांडलेले. आपले जे निवडून दिलेले आमदार आहेत त्यांनी ह्याबद्दल तर काही प्रयत्न केलेलाच नाही, परंतु आमचं सरकार आलं की मराठा समाजाला आरक्षणाची खात लागते. फडणवीस ब्राह्मण मुख्यमंत्री, ह्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याच्या हस्तेच मराठ्याची झोळी आरक्षणाची आता त्यांनी भरली होती. तिसरं, आपण ज्यांना मनोज जरांगे दादांना दैवत समजतो त्यांना एकेरी उल्लेख करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपल्यातला आणि त्यांच्यातला हा फरक आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आपल्या जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल यांनी सगळ्यांनी महाविकास आघाडीला या ठिकाणी मतदान केलेलं आहे. दोन्ही समाजामध्ये या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यासारखा तणाव नाही. एक दिलानं आपल्या लोकांनी या ठिकाणी एकत्रितपणे एक सामाजिक समतोल राखण्याचं काम आपल्या इथल्या लोकांनी केलेलं आहे. आणि ह्या निवडणुकीचं लोकसभेचं सर्वात महत्वाची बाजू म्हणजे आंबेडकर साहेबांना पवार साहेब घ्यायला तयार होते, त्यांना काही जागा द्यायला तयार होते, परंतु युती झाली नाही. आणि ह्या वेळेस संविधान वाचवण्यासाठी ह्या सर्व समाजाने, त्यांच्या शिकलेल्या लोकांनी, सर्वांनी महाविकास आघाडीला या ठिकाणी मतदान केलं. गेल्या वेळेस मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं होतं, परंतु या समाजाने सुद्धा महाविकास आघाडीला संविधान वाचवण्यासाठी मतदान केलं. भविष्यामध्ये सुद्धा ही लोक आता जागृत झालेली आहेत. अशी परिस्थिती असताना सुद्धा अजून एकदा आम्ही आंबेडकर साहेबांना सर्वांनी आम्ही केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये आला तर ही सर्व धर्म समभाव मानणाऱ्या लोकांना आपण भविष्यामध्ये एकत्रित घेऊन जाऊ शकतो. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे ते महाविकास आघाडीमध्ये आले तर भाजप विरोधी असणारी त्यांची भूमिका आणि संविधान वाचवण्याची जी भूमिका आहे त्याला पाठबळ मिळण्याचं या ठिकाणी आपल्या प्रयत्न होऊ शकतो. ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आता आपण निवडून दिलेल्या आमदाराकडे आपण काही विकास कामासाठी जाता भेटता, त्यांच्याकडून कोणतं एखादं काम करून घ्यायचं तर लांब राहिलं. मला फक्त आपल्याला आव्हान करायचं की त्यांची भेट घेऊन दाखवा. तुम्ही त्याची भेटच घेऊन दाखवा, तुम्हाला बक्षीसच देतो.
तुम्ही मला भेटायचं म्हटलं तर गिरोलीला अर्ध्या तासात येऊ शकता, भेट घेऊ शकता. सामान्य कार्यकर्ता तर जाऊ द्या, प्रमुख कार्यकर्त्याला सुद्धा त्यांची भेट घेऊ शकत नाही. त्यांनी पहिलं निवडून आल्यावर भाषण काय केलंय, मी काही रोज मतदारसंघामध्ये राहणं अपेक्षित नाही, माझे उद्योगधंदे आहेत, मला ती सांभाळावं लागते आणि रोज मतदारसंघामध्ये फिरून माझा काही मुका घ्यायचा आहे का लोकांच्या मनात. माझं वाक्य नाही, त्यांचं व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आहे. मग ज्या माणसाला पैशाची मस्ती आहे, त्यांनी 5 वर्षापूर्वी पैसे वाटून भूमपरांडा मतदारसंघाचं मतदान मिळू शकतं असा जो त्यांचा भ्रम निर्माण झाला होता, तो लोकसभेच्या इलेक्शन मध्ये या ठिकाणी तो भ्रम संपलेला आहे. या ठिकाणी आरोग्य खात्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, ॲम्ब्युलन्स घोटाळा केला 6,000 कोटीचा, आरोग्य खात्यामध्ये दुसरा घोटाळा केला 2,000 कोटीचा, 250 कोटीचा तिसरा घोटाळा केला. ही फक्त समोर आलेले घोटाळे. म्हणजे 10,000 पर्यंत जरी घोटाळा करत असेल तर पैसे किती त्याच्याकडे त्यांनी कमवले असतील. आणि म्हणून मग कोणतंच मोठं काम आपल्या मतदारसंघामध्ये केलेलं नाही. मग आपण कुठंतरी इलेक्शन आल्यावर लाडली बहीण योजना या सरकारने काढली, चांगली गोष्ट आहे, महिलांना पैसे मिळाले तर. परंतु हे 3,000 रुपये महिलांना 1-2 वर्षापासून मिळाले असते आणि पुढे कायमस्वरूपी मिळणार असतील तर आपण ही योजना चांगली असं म्हटलं असतं. इलेक्शन पुरतं 1-2 महिन्याचे पैसे हे फक्त देणार आहे, त्यानंतर ही योजना हे सरकार बंद करणार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि राहुलजी गांधी यांनी ह्या महिला भगिनींना कायमस्वरूपी भविष्यामध्ये 1,500च्या ऐवजी 3,000 रुपये देण्याची घोषणा सरकारने महाविकास आघाडी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. तशाच पद्धतीने आपल्या बचत गटाला गेले असताना 1,000 रुपये दिले प्रत्येक महिलेला. महिला भगिनींना 1,000 रुपये म्हणजे दिवसाला 5 वर्षात 1,000 रुपये म्हणजे दिवसाला 50 पैसे येतात, मोजून 50 पैसे येतात. परंतु या 1,000 रुपयासाठी महिलांनी त्यांना मतदान केलेलं नव्हतं. त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमच्या बचत गटाला आम्ही मार्केट उपलब्ध करून देऊ, तुम्हाला 10,000 रुपये पैसे कमवून देऊ. 5 वर्षामध्ये बचत गट हा शब्द त्यांच्या भाषणामध्ये कुठं ऐकलाय का? बचत गटाचा एखादा मेळावा घेतलाय का? कुठलं एखादी मीटिंग घेतली का? बँकेकडून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलंय का? त्यांना अनुदान उपलब्ध करून दिलंय का? करोडो रुपये दुसऱ्या मतदारसंघातल्या आमदारांनी ह्या बचत गटाला पैसे उपलब्ध करून दिले. परंतु आपण 1,000 रुपये दिले ह्याच्या खाली त्यांनी 5 वर्ष बचत गटाकडे लक्ष दिलेलं नाही. ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेण्याची गरज आहे. भूमला आपण कोर्टाची बिल्डिंग बांधली, आपल्या काळामध्ये तहसीलची बिल्डिंग बांधली, सेंट्रल बिल्डिंग बांधली, सामाजिक न्यायाची बिल्डिंग बांधली, तुमचं DYSP ऑफिस केलं, तहसील ऑफिस केलं. परांड्याला सुद्धा कोर्टाची बिल्डिंग आपल्या काळामध्ये झाली, तहसील ऑफिस झालं, सामाजिक न्यायाची बिल्डिंग झाली. सर्व बिल्डिंग आपल्या काळामध्ये झालेल्या आहेत. ह्यांनी ह्यांच्या 5 वर्षाच्या पालकमंत्र्याच्या काळामध्ये एक बिल्डिंग ह्यांच्या काळात उभा राहिलेली पूर्ण झालेली मला दाखवा. कोणतं नवीन ऑफिस यांनी सुरू नवीन बिल्डिंग मध्ये केलेलं तुम्ही दाखवा. ऑफिसचं जाऊ द्या, त्यांच्याकडे आरोग्य खातं आहे आणि ह्या आरोग्य खात्यामध्ये आता मंत्री झाल्यापासून आजपर्यंत 2 वर्षात एकदा आले की 100 खाटाचा दवाखाना मंजूर झाला, 200चा झाला, ही केलं ती केलं, महिलेचा केला. मला आपल्याला या ठिकाणी विचारायचं आहे, आपण आजारी पडल्यानंतर आपण जी जुळे आपल्या काळामध्ये केलेल्या दवाखान्यात जाता सावंतनी केलेलं नवीन दवाखाने कोण गेलंय का? बघितलंय का त्यांनी नवीन केलेला एखादा दवाखाना तालुक्यावर? असला तर दाखवा, आमची काही अडचण नाही. परंतु दवाखाना कुठलाही एकही मंजूर नवीन आपल्या मतदारसंघामध्ये इमारत उभा राहिलेली नाही. फक्त फुलटापा काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. कोरोनामध्ये असू द्या किंवा आज ह्या महिन्यात असू द्या, जुन्या जे आपण दवाखाने तयार केले त्यातच माणूस उपचार करते. ह्यांनी केलेला नवीन दवाखान्यामध्ये कुणीही केलेलं नाही, ह्याच्यावरनं ह्यांनी काम केलेलं नाही. हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. जास्त लांब लचक मी बोलणार नाही. महाविकास आघाडी आहे आपली, पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील,
हे जे ठरवतील उमेदवार, त्या उमेदवाराच्या मागे आपल्याला राहायचंय. सेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा आपल्या राष्ट्रवादी पवार साहेबांचा असेल, ह्या तिन्ही पक्षाच्या एकत्रितपणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आणि आमदार सुद्धा महाविकास आघाडीचा या ठिकाणी निवडून आणायचा आहे. आपल्या तात्यासाहेब आणि खैराबाला त्यांचं स्वागत करूया. 2.5 वर्ष आपलं सुरुवातीला सरकार होतं, मी आमदार नव्हतो. प्रवीणराव या ठिकाणी हनुमंतराव आमच्याकडे पाठपुरावा करायचे. कारखान्याकडे ऊस जात असताना आपल्या इथलं चढ कमी झाला पाहिजे ही लोकांची मागणी होती. आणि आपल्या काळामध्ये आपलं सरकार त्या 2.5 वर्षामध्ये असताना, आपण आमदार असताना सुद्धा आपला हा वाल्याचा आनाळ्याचा जो रस्ता आहे आणि चढ ट्रॅक्टर आपले इथं सगळ्यात जास्त आडत होते परांडा तालुक्यातले. त्यामुळं आपण हे आपल्या कोट्यामध्ये हे काम त्या ठिकाणी मंजूर केलेलं होतं. आता टेंडर सरकार गेल्यानंतर त्यांच्या काळामध्ये झालेलं आहे. परंतु जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं काम करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. आपल्या गावाने नेहमीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं सहकार्य आपण करावं एवढं विनंती मी तुम्हाला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.